मोडला कणा जरी संसार नाही मोडला, फाटीवर हात ठेवून मने लढा, अशी एक कुसुमाग्रजाची एक दोन ओळीची कथा आहे। मराठींच्या खरं तर जे काही आता स्मारकाचा मतं मिळवण्यासाठी जो फंडा वापरला जातोय, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करून पूर्ण करू शकला नाही। छत्रपती शिवरायाचा अपमान केला आणि तुम्हाला पुन्हा शिवाजी महाराजांचं नाव घेताना थोडी लाजही वाटत नाही, हे खेदानं म्हणावंसं वाटतं। हे जे काही बजेट आणले गेलं, यातून केंद्र सरकारची पाठ थोपटून लोकसभेला मतं मिळवती मस्त कशी मिळतील, अशा पद्धतीचा एकूण या सगळ्या बजेटमध्ये प्रावधान दिसलेलं आहे। आपण सगळ्यांनी बघितलं तर या बजेटमध्ये बेरोजगारी दूर करायसाठी पुढचा अंतरिम जरी असला तर त्यामध्ये कुठेही काही ठोस अशी तरतूद नाही की या राज्यातील देशातील बेरोजगारी वाढवूनच लागली, पण राज्यातले उद्योग जे आता परराज्यात चाललेत, मोठ्या प्रमाणात उद्योगांची पळवापळवी चालली, सर्रास घेऊन जात आहेत, रोजगार हिरावला जातो आहे। अशा स्थितीत नवीन उद्योगांना या ठिकाणी काही सरकारची ठोस तरतूद दिसेल, नवीन धोरण दिसेल, त्या धोरणावर काही मोठ्या प्रमाणात खर्च करून सवलती दिसतील, अशा प्रकारचं कुठेही काही दिसलं नाही। महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी एक देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होतात आणि यामध्ये कुठे दिसतो आहे शेतकरी? केवळ महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली केवळ यांनी उल्लेख केला। आता मला वाटतं की यांनी सर्व स्मारकांचा उल्लेख केला आणि यांची एक अशी म्हण आहे की आता हे सर्व स्मारक झाल्यानंतर हे एवढे विचित्र लोक आहेत की उद्या नथुराम गोडसेचं एक स्मारक शिल्लक ठेवतील। म्हणजे सर्व स्मारकाच्या भरोशावर मतं, उद्या न वाटेल की नथुराम गोडसेचं उभारूनही मतं मिळेल। हे एक म्हण आहे। या सरकारची अवस्था अशी आहे, फोडून दुसऱ्याचे पक्ष, महाराष्ट्र करूया भक्ष, त्यासाठी आम्ही सदैव दक्ष आणि महाराष्ट्र लुटणे हेच आमचे लक्ष्य। खरं तर मिहानमध्ये उद्योग नाहीत, 100 कोटीची तरतूद